गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। बीड जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजेच परळी। परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे यांचा गड मानला जातो। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे म्हटलं की भाजप आणि भाजप म्हटलं की गोपीनाथ मुंडे हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षापासून होतं। त्यामुळेच परळी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व गेल्या 40 ते 45 वर्षापासून अबाधित होतं। स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी यांचा मतदारसंघातून आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढली आणि ती जिंकली सुद्धा। त्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी त्यांचा राजकीय वारसा चालवला। गेल्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जवळपास बदलली आहेत। एकेकाळी विरोधक मानले जाणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षानंतर एकत्र आले। परळी नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात धनंजय मुंडेंना यश आलं। त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी आज एका कार्यक्रमात मोठी घोषणा केली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिलाय। परळी हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे। मात्र धनंजय मुंडे एनसीपी दाखल झाल्यानंतर एनसीपीची ताकद वाढली। आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर एकत्र निवडणुका लढवल्या। मधल्या काळात परळीचा खरा राजकीय वारसा कुणाकडे द्यायचा, खरा वारसदार कोण याची बीड नाही तर सर्व राज्यातच मोठी चर्चा होती। यावरून राजकारण देखील तापले होते। अखेर आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम दूर झाला आहे। परळीवर प्रेम धनुभाऊला करू द्या, परळी धनुभाऊला देऊन टाकली असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी भरसभेत केलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।